ती येऊपर्यंत किती छान आहे बघ. हो प्राजक्ता मस्त आहे बघ. आज आपण आलेलो आहे कण्हेरी मठ पाहण्यासाठी. प्रत्येक राज्यातील पारंपरिक वेशभूषा कशा पद्धतीच्या असतात. खरंच सप्तऋषी इथे तपस्येला बसलेले आहे. हा आहे 108 ऋषीमुनींचा स्तंभ. ए बघ किती छान गेले वरती गर्दी बघ केवढी झाल्या. 20 पेक्षा जास्त लोकांनी येऊन दिलं तर किती जण यायला लागलं. नमस्कार मंडळी, कोल्हापूरची प्राजू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे कण्हेरी मठ पाहण्यासाठी. इथे जाऊन आपण पहिला पाहूयात की तिकिटांचे दर कसे आहेत. तिकिटांचे दर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आपण अजून आतही गेलेलो नाही. बाहेरच किती सुंदर अशा प्रतिमा साकारलेल्या आहेत. हे जे तुम्ही पाहत आहात हे सिद्धगिरी डिवाइन गार्डन आहे. तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे सुंदर अशा वेलींचा उपयोग करून प्रतिकृती तयार केलेली आहे. आतमध्ये एंटर झाल्या डाव्या हाताला आपल्याला पूर्ण जाडीमध्ये महादेवांची मूर्ती पाहण्यासाठी मिळेल. त्याच्या समोरील बाजूस तुम्ही पाहू शकता श्रीकृष्ण आणि विष्णूंची प्रतिमा. ही देखील अतिशय सुंदर आहे. आता आपण जे पाहत आहात ते सप्तऋषी मंडप आहे. आणि जर तुम्ही इथल्या प्रतिमा पाहिलात तर तुम्हाला असे वाटेल की खरोखरच सप्तऋषी इथे तपस्येला बसलेले आहेत. मी आता तुम्हाला ह्या मूर्त्या जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता की मूर्त्या बनवण्यासाठी किती बारीकतेने काम केलेलं आहे व किती कष्ट घ्यावे लागले असतील ह्या मूर्त्या बनवण्यासाठी. कृत्रिम झऱ्याच्या समोरच तिन्ही देवींच्या मूर्त्या विराजमान केलेल्या आहेत. पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती. हा आहे 108 ऋषीमुनींचा स्तंभ. यातील बहुतांश ऋषीमुनींची नावे मला माहित नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. हा जर स्तंभ तुम्ही पाहिला तर तुम्हाला समजून येईल की आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला सर्वोच्च स्थान आहे. तसेच तुम्ही पाहू शकता की काही ऋषीमुनी इथे योग मुद्रेत सुद्धा आहेत. यावरून आपल्याला असे लक्षात येते की योगा हा आपल्या शरीरासाठी किती उत्तम आहे. किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत. ही छोटी छोटी फुलं पण कोणती आहेत रे बारकी एकदम?
हीच मोठी फुलं आहे ती बारकी बारकी म्हणजे नाही आता वेगवेगळी झाड आहेत पानं पण वेगळे आहेत त्याची हा वेगळी वेगळी झाड आहेत ही कमान वगैरे हे छान करणार म्हणजे नंतर फुलं ज्या वेळेला येणार नाही ह्याच्यामध्ये मला वाटते फुलं पूर्ण ज्या वेळेला ह्याला वाढतील केवढं छान आहे. पूर्ण असं त्यावेळेला. पूर्ण मोगऱ्याचं असं केलं की केलं बाग सगळं मोगरा आहे गं ह्यो. जो गजऱ्याला वापरते ना आपण तो मोगरा आहे. मला इथं आल्यापासून हे जे स्तंभ आहे हा ऋषीमुनींचा हा. हे बघ की किती छान हे बघ हा छान हा केलंय पक्ष्यांचा सारखं. स्ट्रक्चर आहे हा अजून पूर्ण व्हायचा आहे हा पूर्ण झाल्यावर आपण आणि एकदा येऊया काय आणि सगळं मला असं वाटतं shape हे वगैरे एक केल्यावरती. एक 2-3 महिन्यामध्ये कम्प्लीट होईल यांचं सगळं हे पावसाळ्यात हे एक बघा जरा कसं कमान आहे. हे काय तरी नवीन करतायत ते चालू मे बी हा कॅक्टस गार्डन आहे कॅक्टस गार्डन कोणत्याही झाडाला विषारी झाडे आहेत त्यामुळे कोणत्याही झाडाला स्पर्श करू नका ही सगळी विषारी झाड आहेत सगळी नाही थोडी नाही विषारी झाड आहेत तुम्ही लिहिली सगळी ती मुद्दाम लिहिलेलं असतं हे आता हे बघ, आपण पूर्ण बघू असं शकता की cactusचे वेगळे वेगळे प्रकार आहेत ना रे हो 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 प्रत्येक वेगवेगळ्या कॅक्टस म्हणजे काय ग सांग जरा बघा आपलं कोरफडच ना कोरफड म्हणतात ना त्याला बरोबर आहे ना मला माहित नाही अरे होय कोरफड आहे कोरफडच आहे पण त्याचे प्रजाती वेगवेगळे असतात ना हा. हे किती छान छान लावलेले आहे पूर्ण वनस्पतींचे सगळे वेगळे हे आता वर जर बघितलं तर वेली किती छान लावल्या एवढून अशा ह्या किती छान दिसतंय झाड यामध्ये हे प्रत्येक वेगवेगळे लावलेत वाटतं प्रकार झाडांचे ऐकी इथून असं समजून खाली. हे पहिलं बघ ना इकडे हे एकदम नंतर घेऊया हे आता मला वाटते वेगवेगळ्या जाती दाखवल्यात सगळ्या झाडांच्या म्हणजे मला वाटतं फक्त कॅक्टसच नाही आहे असं वेगवेगळ्या पण आहेत हो. त्याच्यामध्येच वेगवेगळे त्याची हे असते ना रे प्रजात्या हा प्रत्येक ठिकाणी वेगळं भेट भेटतो आता ती सहसा तिकडे जिथं जास्त वाळू असते तशी त्यातली भेटतात हा म्हणजे त्यातले प्रत्येक ज्या जे म्हणजे आहेत मला वाटते जिथून ज्या ठिकाणावरून शिंपल्यांचं केलंय मस्त वेगळं हा. आता मध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडी आणि जाती झाडे छान आहे झाडे पूर्ण विषारी आहेत छत्री पण केलं विषारी झाडे असताना कोणताही स्पर्श करू नका असं सरळ सरळ लिहिलेलं आहे इथे आता माणसाच्या आकारमध्ये हा फ्रॉक टोपली घेऊन बसल्यासारखं फक्त झाडांमध्ये हे काय आहे मला पण कळालं नाही पण तिकडे ते ढोल आहे ते स्वस्तिक काढले रे ते हा, हा. स्वस्तिक आहे बघ ते शेत व्यवस्थित स्वस्तिक जमलं आहे, नाही. ते ओम दिसले असं वाटलं ना. आणि तो प्रकाश इकडून गेला. इकडे आता हे बघूया हे मगर बहुतेक ही मगर आहे हा. ही इकडे सगळी वनराई केलेली आहे हा वनराई आहे सगळी ही मगर आहे ही तिकडून येऊया आपण त्या साईडून त्या येताना side ने. हे आता बघितल्यानंतर हे बघ ते टायरिंग पासून इकडे काढलं केलं. त्याला इथून जाऊयात. सुपर बाईक केली सुपर बाईक
मग ते माश्या स्ट्रक्चर प्रोजेक्ट मग टायर पासून बनवलं. टायरपासून त्यांनी मस्त क्रिएटिव्हिटी केलं वेगवेगळ्या. तर मला वाटतं इथं काहीतरी हे मगर वगैरे करायचं प्रयत्न केलं काय. मासा आहे रे कुठलं हे बघ चेहरे, हे बघ केसांना कसं केलं बघ ते. केस आले तर म्हणजे अशा मूर्त्यांना केस आले. आता हा तर 100% हरकत. हा हार्टचा शेप आहे त्याला प्रॉपर शेप. आपण फिरायला हे बघ किती छान गेले. फळं ठेवलं तू काय म्हणतात वांगी, परत नारळ ठेवलंय. तिकडं हे पण ठेवलंय, दोडका पण ठेवलाय. हे आता जायंट माणूस फळं खाताना वगैरे असं काहीतरी प्रतिकृती केलेली आहे. त्यामध्ये पूर्ण हे सर्व गाई दाखवल्या. हे मला वाटते सीताफळ, अननसचं झाड आहे ते. नाही इकडे सीताफळ आहे. हा कोंबडा बघ, झाड बघितलं काय अननसचं. छान केलं शेप करून मध्ये हे लावल्यात बघ झाड. कोंबडीच्या शेप. त्याला शेप इकडून दिसणार व्यवस्थित हा असा. इकडून दिसाले भाऊ दिसाले. आंबा सुद्धा ठेवलाय, परत केळे. केळीच्या मध्ये केळीच लावलेत बघ. नाही काय केले, केळीचं स्ट्रक्चर करून ज्या स्ट्रक्चर मध्ये जे पाहिजे तेच लावलंय त्यांनी. वांग केले, वांग. फुलं बघी, त्याला कनेरीची फुलं म्हणतात हे मला माहिती. बाकीची काय फुलं कळायला झाल्यात. इकडे पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची फुले लावलेली आहेत. बदकांचं स्ट्रक्चर मस्त केलंय. जहाज पण केलंय किती छान. सिमेंटच आहे पूर्ण. आपली कोल्हापूरची शान, कोल्हापुरी पैठण. हे आपले हे आता इथून आपण बघू शकतो की आतमध्ये काय स्ट्रक्चर. अजून तर पूर्ण व्हायचंय. अजून हो इथे पण मंदिरच आहे ना. आतमध्ये जाऊन बघून हे पूर्ण मला वाटते आतमध्ये पण झाड आहे, वनस्पती आहेत पूर्ण वेगवेगळ्या औषधी वनस्पती असणार.
तुम्ही पाहू शकता की प्रत्येक राज्यातील पारंपरिक वेशभूषा कशा पद्धतीच्या असतात हे दाखवण्यासाठी अतिशय सुंदर प्रयत्न केलेला आहे त्यांनी. छान आहे. यात काय मला वाटतं सगळे फुलंच आहेत इथे. ते बघ वरती हे केल्यात. हा पाणी ते काय केलंय माहितीये प्रोजेक्ट की घागर पडल्या आणि त्या घागरीतून पाणी येते की नाही ते तसं फुलांच्या त्या फुलांच्या ह्याच्यातून दिसणार आणि इकडनं वेगळी फुले येणार. हा नाही तीच सेम. ओके तसं नव्हे मध्ये वेगळी डिझाईन केले बघ ना. आणि तिथं मोर ठेवलाय आणि मोराच्या पिसाऱ्यासाठी ती झाडं लावल्यात. हे पूर्ण झाल्यावरती चांगलं तव्याला पाहिजे. आता ही फुलं खूप आणि आमच्या दोघांचं 70 रुपये तिकीट घेतलेलं आहे. 60 रुपये तिकीट घेतलेलं आहे. झालंय दिसते आता. हे इकडून आहे बघ काहीतरी. तर आतमध्ये अंधार नसला म्हणजे मिळवलं. अंधार असला आपल्याला रेकॉर्डिंग करता येणार नाही. टॉर्च लावून जाऊया. चालू झालेली आहे. चला बघूया आमचा एक्सपिरियन्स कसा असतो. अरे अंधार आहे सगळं. हा नाही आली की वाव हे बघ हे किती छान आहे बघ. हो प्राजक्त मस्त आहे बघ. हे सगळे रेकॉर्डिंग आहे. अंधारच आहे गे सगळं. हो छान आहे हो. पूर्ण जंगल सफारी दाखवले यामध्ये. हे आता छान बघितलं ना. हो किती मस्त आहे. आता खाली आहे बघ खालचं रॅम्प मस्त. रॅम्प किती मस्त आहे.
आता आपण इकडून आलो. आता डबल फेर मारतो डायनासोर. तू पण रेकॉर्डिंग घेतो या मोबाईलला. हा हे जंगली प्राणी आहेत सगळे. जंगली हे सगळे जंगली जीव आहेत. आणि हे इथून आता बाहेर घेतलं. आता मी या साईडचं सगळं शूटिंग घेतो. डबल राईड घेतात. त्या साईडचा खालचा रॅम्प दाखव. हे आता आपण बघतोय या साईडची दृश्य. छान खूप प्राणी. हे खालचा रॅम्प प्रोजेक्ट पुढे व्यवस्थित. किदार घुबड वगैरे सगळं आहे. हे छान आहे हो. किती छान. थोडीशी लाईट असते की नाही आणि मस्त दिसलं असतं. झेब्रा गोरिला. हे थंड प्रदेश. पैसा तुमचे 30 रुपये कुठेही वाया जाणार नाही. होय की नाही. आता आपण पाहू शकताय सर्वांग अभ्यंग. हे सर्वांग अभ्यंग आहे बघ. म्हणजे हे औषधी वगैरे लावत त्याला. जुन्या काळी कशी चिकित्सा व्हायची. ही गुडघ्या चिकित्सा जानोपस्ती म्हणजे गुडघेदुखीवरती इलाज चालू आहे. हा हे मला वाटतं ते मेंदू बद्दल काय डोकेदुखी वगैरे असते की नाही. शिराधार नाडी श्वेत. नाडी बघून औषधी उपचार करतात. पत्र पोटली श्वेत म्हणजे गरम करून ते हे काय ते म्हणायचं कटी बसती म्हणजे पाठी मणक्याचं होतं. मणक्याचं पूर्ण आपल्याला नावे माहित नाहीत. तिथं आहेत ते आपण सांगली पण अजून एवढं नाही माहिती आपल्याला. पण आधी हे करायची आपल्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदमध्ये आयुर्वेदमध्ये अजूनही करतात हे सगळं. नस्य म्हणजे काहीतरी ते नाकातलं काहीतरी प्रॉब्लेम चालू इकडे बघा. दूषित रक्त काढतात. वस्ती म्हणजे हे बहुतेक हे आहे काय म्हणतात ते आपलं गोव्यात. हे पद्धत हे ती कासेवाटी थेरपी. विरेचन काय आपल्याला माहिती नाही. हे पण काय आता वरती दाखवत नाहीत. हे अध्वस्तन काय आहे. उद्वत्तर्ण. हे अभ्यंगाह स्वेद. हे मला वाटतं कर्णपुरण म्हणजे कानामध्ये औषधी सोडतेल आहे. सर्वांग स्वेदन म्हणजे काहीतरी हे वेगळं आहे. शिरालेप. शिरोलेप काहीतरी. हा सर्वांग धारा काय पद्धती हो.
शिरोबस्ती, डोक्यात काहीतरी, डोक्याचं काय, डोळ्यांचा इलाज, हा तर्पण, हा हा पाठीच्या मणक्यात, पाठी मानच आहे, मानचा काहीतरी. हे पाठ तुडकर काय पादाघात काहीतरी, हृदय बसते म्हणजे हार्टचा इलाज काहीतरी होता. काय केले ना, मस्त छान क्रिएटिव्हिटी केली. खरंच येण्यासारखं आहे. जर वेळ मिळाला तर नक्कीच चला आता आपण मागे जाऊ आणि तिकडे ते सेल्फी पॉइंट टाइप काहीतरी केलं ते करूया. हा आणि मग तिकडे जाऊया. ओके. जाताना हे आपल्याला अजीबो गरीब कलाकृती, एक एक दाखवलं पाहिजे ना ते. हे आहे. परत आपण जाऊ आता पुढे. वरती गर्दी बघ केवढी झाल्या. 20 पेक्षा जास्त लोकांनी येऊन दिलं तर किती वेळ लागला. दुरा पडलाय. जे कोणी आमचा व्हिडिओ बघत असतील त्यांना एक खरंच विनंती आहे की जिथं आपण काय बघायला जातो दाखवले तिथल्या वस्तूंची प्लीज नासाड करू नका. खूप कष्टाने आणि किती जणांच्या तरी मेहनतीमुळे ते एवढा हे आता काय म्हणतात त्याला, मुंग्यांचा प्रोजेक्ट दाखवलाय. एंट्री बंद, बटरफ्लाय केलेली. चल बंद असले तरी आपण जाऊ. हे बटरफ्लायच्या जाती आहेत का काय आहे हे मला कळलं. हा ती गोगल काय केलेली आहे ते इथून मला वाटते या सगळ्या बटरफ्लायज आहेत का मुंग्यांच्या जाती आहेत काय एलियन आहेत ते बघायला पाहिजे. छान दिसले. हे पण असे फोटो काढण्यासाठी छान केले ना. कुठलं हो घेतलं की आज जवळ जातात नाही. या सगळ्या हा प्रतिकृती आहेत म्हणजे पाया खालून पुढच्या वरती मला वाटतं झाडापासून स्ट्रक्चर तयार करणार. चाय किटली, प्रोजेक्ट इथं सगळ्या प्रकारच्या झाडी म्हणाली झाडी. ही गोडा बघ, हे मला वाटतं की नाही हे स्ट्रक्चर आहे, दगड आहेत, हे स्टोन आहेत बघ. लोखंडाचं स्ट्रक्चर केलं आणि दगड लावलं त्यामध्ये. हा आपण उलट आलो वाटतं. इथं सगळं बंद आहे. पुढे त्याचं कसं हे आता उंट तयार केलाय. पुढे आहे कोण चित्ते मारल काय आलं आपल्याला कोण काय बोललेलं नाही. आर्मी, इंडियन आर्मीचे छोटे छोटे जवान आहेत, स्ट्रक्चर केलेले आहेत. तिथं पण ते बघितलंस काय रडकू परत हे. हो बघितलं. चला आता आपण मला वाटते बागी संपले एक्सप्लोअर करून. आपल्याला गार्डन जावं लागते. मला वाटते आजच्या दिवसासाठी इतकं पास झालं. आपण आता
भाग 2 मध्ये ते वरचं गार्डन आणि वरचं मंदिर एक आहे ते आपण दाखवूया. ओके.